तलाठी कार्यालय स्थापन झालं, त्यातल्या पीक पाण्याप्रमाणे तलाठ्यांनी जुन्या ज्या नोंदी आहेत, ज्या सर्व नंबरमध्ये बावखलाच्या किंवा तलावाच्या किंवा आणखीन नैसर्गिक पाणी स्रोत आहेत त्या सर्वांचा अहवाल सुद्धा तहसीलदारांनी मागवलेला आहे. प्रशासन किती उदासीन आहे आपल्याला माहिती आहे. म्हणून आता आपल्या कार्यकर्त्यांची खरी कसोटी आहे की आपापल्या क्षेत्रातील तलाठी, सज्जातील तलाठी किंवा आपल्याला जे जे माहिती आहे त्या ते ज्या तलाठ्याच्या क्षेत्रामध्ये येतं, सज्जामध्ये येतं, त्याची माहिती एकदा कागदावर लिहून त्या तलाठ्याकडे आपण पण पोचवली पाहिजे. तलाठ्याला आता आलेलं कशाची कामं आहे त्यातून तो बाहेर पडून हे सगळं किती करेल ह्याची कल्पना आपल्याला नाही. परंतु आपली सर्वांची जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतून आपण याचं व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत, आपल्या भूमिपुत्रांपर्यंत, वसईकरांपर्यंत हा विषय पोचून जो काय बावखलं बंद करण्याचा भाग आहे, बुजवली जात आहे ती थांबवण्याचा, किंवा पाणी उपसा जिथे जिथे कमर्शियल पाणी उपसा, मग तो इमारतीचा सुद्धा असला तरी, मोठ्या टॉवरला उपसा असला तरी त्याला परवानगी घेणं बंधनकारक आहे.